पाण्यामध्ये दत्त महाराज नाहीये. आपण कुठे चाललोय? कुठे चाललोय? नारायणपूरला. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आपला आजचा विशेष आणि महत्त्वपूर्ण ब्लॉग म्हणजे आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेल्या दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी. नारायणपूर हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेले एक सुंदर आणि छोटेसे गाव आहे. या मंदिराकडे जाताना आपल्याला घाट वळणे आणि निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती होतेच. आता आपण जस्ट एंटर केलंय नारायणपूरमध्ये आणि समोर बघू शकता आता गर्दी तर खूप आहे, म्हणजे एवढी गर्दी नाही वाटली पाहिजे. सेफ पद्धतीने गाडी लॉक केली. आता आपण पोहोचलोय नारायणपूरमध्ये. गाडी मागच्या बाजूला तिथं पार्क केली आणि इथून जवळपास 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे, ते आपण चालत जाणार आहे. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट झाली ना तर ते पुढच्या बाजूला तुम्हाला दिसतंय हा जो डोंगर आहे तो पुरंदर आहे आणि त्याच्या खाली जे छोटी छोटी घरं दिसत ना तो इंडियन आर्मीचा बेस कॅम्प आहे. हा पूर्ण पुरंदर किल्ला, जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला हा पुरंदर, आणि याच्या पायथ्याला नारायणपूर. इथून पार्किंग. आणि आता तुम्हाला दाखवतो मी की आपल्याला किती दूर चालत जायचं आहे. अन्नदान छत्र इथं हे, आणि इथून अजून 1 किलोमीटर बाकी आपलं अंतर. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे, आणि तोच अनुभव मी आज तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. आज या सोहळ्याचा मुख्य दिवस म्हणजे दत्त जन्म सोहळा. या सोहळ्यासाठी कित्येक ठिकाणाहून पायपीट करत आलेल्या दिंडी आणि पालखी संपूर्ण मंदिरात आनंदमय वातावरणात प्रदक्षिणा घालतात.
पालखी सोहळ्यानंतर आता 7:30ची आरती होणार आहे. आपण ती पण आता बघू. तोपर्यंत आपल्याला बघायच्या मूर्त्या मस्त मस्त.
श्रीपादा खेळायला यायचे आता. आता श्रीपादा खेळायला यायचे ना बोलता एक दिवस आता आपले त्यांना हात लावले, हात लावून त्यांना बसू देत आहे. बाळा नमस्कार करा. काय काय केले सर्वांनी सांगतो या मला घ्या अतिशय मला घाट सुरू करा. माहिती आहे त्यांना श्रीपादा खेळायला दिगंबराला खेळायला नागपूर. चारिधामाचे पाहुणे मध्य प्रदेश कलकत्ता या आप आइए. मध्य प्रदेश कलकत्ता कन्याकुमारी उत्तराखंड आइए राजस्थान श्रीपादा नागपुर. स्त्री होती आणि समाजामध्ये आता महाआरती झाली. महाआरती झाल्यानंतर आपण चाललो होता कुठं आलोय महाप्रसादाच्या दिशेला चाललोय. पाळण्याजवळ कोणी येऊ नका. पाळण्यामध्ये दत्त महाराज नाहीत. दत्त महाराज मंदिरामध्ये गेलेले आहेत. याकडून 500 पाळण्यामध्ये काही नाही. पाळण्याला हाताळण्याचा प्रयत्न करू नका. बाळू गोविंद पवार यांकडून 500 आणि इथं मुक्कामी आलेले लोक बघा इथं. लाजतोय तर मित्रांनो, असा होता आजचा आपला दत्त जयंतीचा सोहळा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.